सर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत या यूट्यूब लाईव्ह लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्व उपस्थित शिक्षकांचं आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. सो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, म्हणजे माहितीचं रूपांतर करणे. आता तुम्हाला माहितीच आहे, लँग्वेज आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो आहे आपला, दॅट इज ॲक्टिव्हिटी शीट, त्याच्यामध्ये एकूण 6 सेक्शन्स आहेत. सेक्शन 1 फॉर लँग्वेज स्टडी, सेक्शन 2 इज फॉर टेक्स्चुअल पॅसेजेस, सेक्शन 3 फॉर पोएट्री, सेक्शन 4 फॉर नॉन टेक्स्चुअल पॅसेज, अँड द व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन दॅट इज सेक्शन 5 रायटिंग स्किल्स. आता याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. टुडे वी विल कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन क्वेश्चन नंबर 6A. याच्यामधला 6व्या याच्यामधला जो पहिला भाग आहे ए मधला, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, हा आपल्याला बघायचा आहे. यामध्ये 2 प्रकारची माहिती, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे 2 प्रकार कसे आहेत, वी आर गोइंग टू सी ऑल दिस इन अ डिटेल सो दॅट वी कॅन गेट इझिली फुल मार्क्स फॉर दिस क्वेश्चन. रिमेंबर, information transfer is nothing but it is a simple, if it is a paragraph, if a paragraph is given, then we have to convert this paragraph into diagrammatic table or in a graph, and if it is given in the form of graph or pie chart, then we have to transfer it or convert it into the form of paragraph, and remember it must be short and simple. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा जो भाग आहे, हा रायटिंग स्किल मधला अतिशय महत्त्वाचा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, अँड यू हॅव अ चान्स टू गेट अ फुल मार्क्स. क्वेश्चन 6A मध्ये तुम्हाला A1 आणि A2 दोघांपैकी एकच लिहायचा असतो, लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करताना नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा पहिला प्रकार आहे, आणि दुसरा आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता याला एकूण 5 गुण आहेत, ते कशा आपण बघणार आहोत, कशा कशाला ते 5 गुण आहेत. परंतु माईक ऑफ करा. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे जे 2 प्रकार आपण बघणार आहोत, व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय, शाब्दिकचे रूपांतर अशाब्दिक मध्ये करणे आणि अशाब्दिक माहितीचे रूपांतर शाब्दिक मध्ये करणे. आता माहिती शाब्दिक आणि अशाब्दिक कशी असते आपण बघणारच आहोत. व्हर्बल माहिती म्हणजे कशी असते, शाब्दिक माहिती ती पॅराग्राफच्या स्वरूपामध्ये असते किंवा एक पॅसेज दिलेला असतो त्याच्या स्वरूपामध्ये असते, आणि नॉन व्हर्बल जी माहिती असते ती डायग्रामच्या स्वरूपामध्ये असते. मग ते डायग्राम कोण कोण देतात ते आपण बघणार आहोत. बघा, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हे 2 प्रकार आहेत माहितीचे. मग आपला सिंपल लक्षात कसं ठेवायचं, व्हर्बल जी इन्फॉर्मेशन असेल, पॅराग्राफ असला की समजून घ्यायचं ती व्हर्बल इन्फॉर्मेशन आहे, तिचं रूपांतर आपल्याला नॉन व्हर्बलमध्ये करायचे. किंवा तुम्हाला डायग्राम दिले असेल, चार्ट दिला असेल, किंवा तुम्हाला टेबलर फॉर्म दिला असेल, फॉर्मॅट दिला असेल, देन यू हॅव टू कन्सिडर इट ॲज अ नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बलचं कन्वर्जन करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफर और कन्वर्ट द नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन इन टू व्हर्बल इन्फॉर्मेशन, फर्स्ट रिमेंबर कोणते कोणते टाईप्स असतात डायग्रामचे. इट मे बी अ चार्ट, इट मे बी अ टेबल, फ्लो चार्ट, मॅप, पाय चार्ट, ट्री डायग्राम, वेब डायग्राम, अँड यू हॅव टू कन्वर्ट दॅट इन टू अ शॉर्ट सिम्पल पॅराग्राफ और अ पॅसेज. सो दिस इज द फर्स्ट A1 आपण ज्याला म्हणतो ना, त्याच्यामध्ये हे तुम्हाला करायचं आहे, बरोबर. मग आता नॉन व्हर्ब ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात, ट्री डायग्राम, पाय चार्ट, त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, वेब असू शकतं, किंवा शेवटचा 6 नंबरला लिहिलेला डूज आणि डोंट्स, हे सुद्धा एक याच्यामध्ये विचारलं जातं नॉन व्हर्बलमध्ये. मग बघून घ्या कोणकोणते नॉन व्हर्बलमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात. व्हर्बल तर माहिती आहे सगळ्यांना, व्हर्बलमध्ये आपल्याला पॅसेज असतो किंवा पॅराग्राफ असतो, पण नॉन व्हर्बलमध्ये अनेक गोष्टी असतात. त्याच्यामध्ये टेबल असतो, चार्ट असतो, ट्री डायग्राम ज्याला वृक्ष आलेख म्हणतो आपण, किंवा फ्लो चार्ट ज्याला म्हणतो, असं मॅप किंवा वेब डायग्राम सुद्धा असू शकते. हा ट्री डायग्राम असा असू शकतो, पाय चार्ट असा असू शकतो, आणि फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट करताना सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला इथं नोंदवायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. वी मस्ट रिमेंबर सम थिंग्स व्हाईल ड्रॉइंग अ फ्लो चार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, व्हेन यू आर ड्रॉइंग flow chart, at that time you should have to read the passage carefully or read the information which is given in a verbal format. verbal format म्हणजे जी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे ती आधी तुम्ही नीट वाचायची आहे. मार्क द इम्पॉर्टंट पॉईंट. बघा,
जेव्हा तुम्ही व्हर्बलचं नॉन व्हर्बलमध्ये कन्वर्ट करत असतात, रूपांतर करत असतात माहितीचं, त्यावेळेला तुम्ही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवले पाहिजे किंवा त्यांना मार्क्स केलं पाहिजे. ओके. देन थर्ड वन इज अरेंज देम इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आता फ्लो म्हटल्यानंतर माहिती आहे फ्लो कसा असतो, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आली पाहिजे. प्रत्येकाला तुम्ही ॲरो दाखवला पाहिजे याला दाखवताना, त्याची ऑर्डर चुकता कामा नाही. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज अ फ्लो चार्ट. काउंट द नंबर ऑफ पॉईंट्स अँड ड्रॉ द इक्वल नंबर ऑफ बॉक्सेस ऑफ द सेम साईज. तुमचे पॉईंट किती आहेत तेवढे पॉईंटनुसारच तेवढे बॉक्स तुमचे फ्लो चार्टला आले पाहिजे. त्यापेक्षा जास्त प्रत्येकाला फ्लो चार्ट हा सारख्या आकाराचा असला पाहिजे. पुट ओनली कीवर्ड्स इन द बॉक्सेस. रिमेंबर यू डोंट हॅव टू राईट इन्फॉर्मेशन इन अ डिटेल हिअर. यू हॅव टू जस्ट पुट सम कीवर्ड्स इन टू द बॉक्सेस ऑफ फ्लो चार्ट. फ्लो चार्टचे जे बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कीवर्ड्स लिहायचे आहेत, नॉट द इन्फॉर्मेशन. आलं लक्षात? कारण तुम्ही शाब्दिकचं अशाब्दिकमध्ये रूपांतर करता आहे तर तुम्हाला नॉन व्हर्बल फॉर्मॅट तो दिसला पाहिजे. रिमेंबर टू पुट ॲरोज बिटवीन ऑल द बॉक्सेस. प्रत्येक बॉक्सेसमध्ये तुम्हाला ॲरो दाखवता आला पाहिजे. ॲरो दाखवतो म्हणजे काय, तो फ्लो दाखवतो. नदी जशी एका फ्लोमध्ये वाहते ना, तसं हा फ्लो चार्ट असतो. तो कोणती घटना कशी घडत गेली हे आपल्याला जर व्यवस्थितपणे तिथं दाखवायचं असेल फ्लो चार्टमध्ये, तर ॲरो हा आपल्याला द्यावाच लागेल. अँड रिमेंबर टू पुट हेडिंग. हेडिंग ही द्यायची आहे प्रत्येक फ्लो चार्टला. वरती हेडिंग ही द्यायची आणि त्यानंतर खाली सगळे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, you have to mark the important points here. Here I want to give one important suggestion that जेव्हा जेव्हा तुम्ही व्हर्बलचं नॉन व्हर्बल करणार किंवा नॉन व्हर्बलचं व्हर्बलमध्ये रूपांतर करणार, ॲट दॅट टाइम रिमेंबर वन व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू मस्ट गिव्ह अ टायटल टू इट. If you are converting information from verbal to non-verbal, still you have to give a title to it. And if you are converting non-verbal to verbal, if you are writing paragraph from non-verbal information, still you have to give a suitable title. Title is very important. It carries 1 mark. So remember, title हे द्यायचंच आहे सगळ्यांनी. बघा आता त्याच्यानंतर काही वेळेला फ्लो चार्ट नसतो, तर तुम्हाला टेब्युलर फॉर्मॅटमध्ये लिहायचं असतं. उदाहरणार्थ तुम्हाला त्यांनी जर क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्हाला किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जर तुम्हाला माहिती दिली असेल पॅराग्राफच्या स्वरूपामध्ये, 2 शहरांची माहिती असेल, नाशिक आणि पुणे उदाहरणार्थ, तर त्याच्यामधली ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला टेबलर फॉर्मॅटमध्ये मांडायच्या आहेत. या ठिकाणी बघा 2 डॉक्टरांचं किंवा 2 व्यक्तींचं माहिती दिलेली आहे. एज, क्वालिफिकेशन, त्यांचं हॉबी काय, त्यांचं नेचर काय आहे, त्यांचं नेटिव्ह प्लेस काय आहे, असा फॉर्मॅट तुम्हाला मध्ये फक्त माहिती भरायची आहे, जी तुम्हाला ऑलरेडी व्हर्बल फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. द इन्फॉर्मेशन इज ऑलरेडी गिवन यू इन द फॉर्म ऑफ व्हर्बल पॅसेज अँड यू हॅव टू ट्रान्सफर ऑर कन्वर्ट दॅट इन्फॉर्मेशन इन टू धिस काइंड ऑफ द टेबल. आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे, ट्री डायग्राम करायचा आहे का, पाय चार्ट करायचा आहे का, टेबलर फॉर्मॅटमध्ये आहे का, ग्राफ आहे, इट इज देअर इन द क्वेश्चन. आपण जर बारकाईने प्रश्न वाचला, निरीक्षण केलं, तर तुम्हाला लक्षात येईल की ऑलरेडी इट इज गिवन देअर. तुम्हाला नेमकं कशामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. कधी कधी तो तुम्हाला डायरेक्ट रेडी फॉर्मॅट सुद्धा दिलेला असतो. समटाइम्स द फॉर्मॅट इज ऑलरेडी गिवन देअर अँड यू हॅव टू जस्ट फिल द ब्लँक्स. आलं लक्षात? मग आता मार्किंग स्कीम बघा कशी आहे. टायटल तुम्हाला द्यायचंच आहे, मी आधीच बोललो. टायटल इज कंपल्सरी बिकॉज इट कॅरीज 1 मार्क. आयदर इट इज व्हर्बल फॉर्मॅट ऑर इट इज नॉन व्हर्बल. यू हॅव टू गिव्ह अ टायटल. देन सेकंड वन इज यूज ऑफ गिवन पॉईंट्स. तुम्ही कोणकोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये टाकले आहेत, कसे यूज केले आहेत, त्याला 2 मार्क्स आहेत. तुमचं ग्रॅमॅटिकल काही चुका तर नाहीत ना, त्यालासुद्धा 1 मार्क्स आहे. आणि तुमची लँग्वेज कशी वापरली तुम्ही. अँड कन्क्लुजन, तुम्ही त्याचा शेवट कसा केला, व्हॉट काइंड ऑफ अ लँग्वेज यू यूज्ड अँड व्हॉट काइंड ऑफ अ कन्क्लुजन यू हॅव गिवन टू दॅट पर्टिक्युलर पॉईंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ऑल इट कॅरीज 5 मार्क्स. रिमेंबर, जर तुम्ही व्यवस्थितपणे याचा अभ्यास केला 5 मार्क्स तुम्हाला मिळणारच आहेत, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. कारण ह्या सेक्शन रायटिंग स्किल हे जे सेक्शन आहे, इट कॅरीज 20 मार्क्स. लेटर रायटिंग, रिपोर्ट, आपण सगळं पाहिलं काय काय आहे त्याच्यामध्ये. सो इन द क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, हे मला माहिती आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं फेवरेट असतं, कारण याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इनफॅक्ट पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी संधी आहे. आणि शक्यतोवर आपण बऱ्याचदा प्रयत्न करायचा की नॉन व्हर्बल टू व्हर्बल करण्यापेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल केलं तर त्याला पैकीच्या पैकी मार्क्स जास्त मिळतात. पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी स्टील वी आर गोइंग टू सी बोथ द टाइप्स हिअर, व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके, मूव टू द नेक्स्ट स्लाइड. नाउ हाऊ टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन. आता आपल्याला हा जो प्रकार करायचा आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल, त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. ओके, सो फर्स्ट थिंग इज
For this question, you will be given some information in the form of table, tree diagram, flow chart, wave, pie diagram, etc. तुम्हाला याच्या स्वरूपामध्ये ती माहिती दिली जाईल. The second one is information of this type is called non-verbal. We have already discussed it. The information given will be in a bare minimum. It will be diagrammatical or pictorial and consists of few words or phrases. आता तुम्हाला जी नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन दिली जाईल ती मिनिमम स्वरूपाची असणार आहे. यू हॅव टू एलॅबोरेट इट इन द फॉर्म ऑफ पॅराग्राफ और इन द पॅसेज. तुम्हाला ते पॅराग्राफ किंवा पॅसेजमध्ये त्या माहितीवरून रूपांतर करायचं आहे त्याचं. थर्ड वन इज the information will be about some topic or issue which will be mentioned either as a title of the table, pie diagram or tree diagram or in the center of the web or map. तुम्हाला ती जे टॉपिक आहे त्याचा तो तिथं दिलेला असेल, त्या तिथं जो वेब दिला असतो त्याच्या सेंटरला असतं, कधी कधी फ्लो चार्ट असेल तर त्या टॉपला असतं, ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं त्याचं, तो जो कशा संदर्भामध्ये तो टॉपिक आहे त्याचा उल्लेख केलेला असतो. फोर्थ वन, व्हेन रीड द पॉइंट्स केअरफुली. जेव्हा तुम्हाला नॉन व्हर्बलचं व्हर्बलमध्ये करायचं असतं, शाब्दिकचं अशाब्दिकचं शाब्दिकमध्ये करायचं असतं, त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, यू हॅव टू रीड द पॉइंट्स केअरफुली. आपल्याला केअरफुली ते वाचायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट इज एक्सपेक्टेड इन द आन्सर. तुम्हाला आन्सरमध्ये नेमकं काय लिहायचं आहे हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला तो दिलेला जी गोष्ट आहे ती आधी बारकाईने वाचली पाहिजे, ते पॉईंट्स आधी बारकाईने समजून घेतले पाहिजे. देन फिफ्थ वन, you are expected to use the information to write a paragraph converting all the points. बघा या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा काय असते, व्हॉट इज एक्सपेक्टेशन, यू हॅव टू राईट द पॅराग्राफ अँड कव्हर ऑल द पॉईंट्स. त्या ठिकाणी तुम्हाला जेवढे पॉईंट्स दिले ते सगळे पॉईंट्स तुमच्या रायटिंगमध्ये आले पाहिजेत. अँड डोंट फॉरगेट टू गिव्ह द टायटल. आणि या ठिकाणी टायटल द्यायचं जे आपण आधीच बोललो. आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की तुम्हाला या ठिकाणी तिथं ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याच मांडायच्या आहेत. देर इज नो चान्स ऑफ पर्सनल रिस्पॉन्स. आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स प्रश्नाप्रमाणे मनाने या ठिकाणी काही लिहायचं नाहीये. समटाइम्स स्टुडंट्स राईट समथिंग इररिलेव्हंट, बट यू हॅव टू राईट, रिमेंबर, यू हॅव टू राईट ओनली विच इज गिवन देअर इन द क्वेश्चन or which is given there in the topic or in that particular pie chart or in that particular graph or whatever it may be. You have to write related to that. Don't try to put all your opinions there. You have to just use objective information. Okay, remember this thing. आपल्याला स्वतःची मतं प्रत्येक वेळेस इथं मांडायची नाहीत. इथं फक्त आपल्याला ऑब्जेक्टिव्हली जी माहिती दिलेली आहे ट्री डायग्रामच्या स्वरूपामध्ये किंवा पाय चार्टच्या स्वरूपामध्ये, त्या माहितीचं सरळ रूपांतर आपल्याला याच्यामध्ये शाब्दिक याच्यामध्ये करायचं आहे. या ठिकाणी आपण मार्किंग स्कीम सुद्धा पाहिलेली आहे. आणि जे जे पॅराग्राफ आपण लिहिणार आहोत ते सुद्धा त्याची लँग्वेज सुद्धा अतिशय सिंपल. इट शुड बी सिंपल अँड क्लिअर. देट शुड नॉट बी अ ग्रॅमॅटिकल मिस्टेक. बघा आपण बऱ्याचदा पॅराग्राफ लिहिताना काही शब्दांचा वारंवार उल्लेख करतो, अँड, ऑर, इफ. सो वी शुड हॅव टू अवॉइड ऑल दीज रिपीटेड वर्ड्स. लँग्वेज शुड बी क्लिअर अँड इट शुड बी इझिली अंडरस्टूड. आपल्याला सहज कळेल अशी भाषा आपण त्या ठिकाणी वापरायची. आपल्याला सहज पद्धतीनं आपल्याला जे म्हणणं सांगितलेलं आहे त्यांनी नॉन व्हर्बलमध्ये, ते व्हर्बलमध्ये आपल्याला सहज पद्धतीनं मांडता आलं पाहिजे. त्याची मांडणी सुटसुटीत असली पाहिजे. 1 किंवा 2 पॅराग्राफमध्ये त्याला व्यवस्थितपणे डिव्हाइड केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी सहसंबंध पाहिजे. आता आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बलचे काही उदाहरणं बघूया, सो दॅट यू विल अंडरस्टँड the idea exactly. Here is example first. बघा पहिलं आपण उदाहरण पाहूया. Books have the power to inspire and do many more. Observe the web diagram and convert the information into paragraph. Add a few more points of the information. बघा या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे पुस्तकाच्या संदर्भामध्ये. पुस्तकं आपल्याला पॉवर असते पुस्तकांमध्ये. काय पॉवर असते की आपल्याला इन्स्पायर करायची. आणि त्या ठिकाणी मग पुस्तकांची काय काय पॉवर असते ती दिलेली आहे एका डायग्रामच्या स्वरूपामध्ये. आता याच्यावरून सुद्धा आपल्याला टायटल सहज तयार करता येतं. त्यांनी ऑलरेडी माहिती दिलेली आहे. बुक्स आपल्याला प्लेजर देतात, आपल्याला मोटिवेट करतात. बुक्स टीचेस अस, बुक्स गिव्स अस अ नॉलेज, बुक्स इन्स्पायर अस. ऑल दीज थिंग्स आर ऑलरेडी गिवन हिअर इन द फॉर्म ऑफ नॉन व्हर्बल. आता नॉन व्हर्बल येते कारण ती माहिती जी आपल्याला पूर्ण स्वरूपात नाही, फक्त अशाब्दिक स्वरूपात माहिती दिलेली आहे. नाव लुक ॲट द आन्सर. बघा, द व्हॅल्यू ऑफ बुक. आता तुम्ही टायटल कोणतंही देऊ शकतात. द इम्पॉर्टन्स ऑफ बुक,
असं काही टायटल देऊ शकतात आपण, बरोबर. तर ह्या ठिकाणी आपण टायटल दिलेलं आहे द व्हॅल्यू ऑफ बुक्स, पुस्तकांचं महत्त्व. आता पॅराग्राफ बघा कसा केलेला आहे. Books play a significant role in our life. It is said that when you open your book, you open a new world. They are packed with the knowledge, insight into the happy life lessons, love, fear, prayer, and helpful advice. They are our best companions. Books are our best friends indeed. Books are a treasure house of knowledge, providing us information on all possible topics. They have the power to inspire us to rise to great heights. At the same time, they give us a plenty of pleasure. They can transport us to cool places on a hot summer day or to a hot place in the dead of a winter. They can make us laugh or cry. Books are also wonderful teachers. They teach us much more than what we learn from the people around us. The best thing is that they allow the learner to learn at his her own pace. Finally, books motivate us to search out our inner strength and talents and use them as well as we can. मे देअर बी मेनी मेनी मोर बुक्स रिटर्न. बघा सगळे पॉईंट या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. आधीच्या याच्यामध्ये आपण पाहिलं नॉलेज, त्याचे पॉईंट नॉलेज, इन्स्पिरेशन, प्लेजर, बुक्स कसं मोटिवेट करतात आपल्याला, हाऊ बुक टीचर्स अस, ऑल दीज पॉईंट्स आर covered in the answer and we have given it a suitable title. Obviously the examiner will give you 5 out of 5 marks to this answer because we have used appropriate language. There is no any grammatical mistake. We have given a suitable title. Still if at least 4 marks will be there, नाही काही तर 4 मार्क्स तर नक्की मिळतील याच्यामध्ये. तसंच अजून एक उदाहरण पाहूया आपण. दुसरं उदाहरण पाहूया. याच्यामध्ये पाय चार्ट दिलेले. आधीच्या याच्यामध्ये आपण उदाहरण पाहिलं वेबचं उदाहरण पाहिलं. हिअर we are going to see the example of pie chart. Given here is a pie chart showing the results of 100 students of standard 10 in the preliminary exams. The chart shows the number of students who failed in the subjects mentioned. आता या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांचा 10वीचा त्यांची जी काही पूर्व परीक्षा झाली प्रिलिमिनरी एक्झाम, त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या विषयामध्ये किती टक्के विद्यार्थी फेल झाले त्याची माहिती या पाय चार्टमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला काय करायचं बघा, नाऊ राईट सेंटेन्सेस डिस्क्रायबिंग द परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट्स. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा होता हे आपल्याला दाखवायचे प्रत्येक याच्यामध्ये. यू मे ऑल्सो कम्पेअर परफॉर्मन्स. यू मे यूज द वर्ड फ्रेजेस सच ॲज. तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स हे विद्यार्थ्यांचा कोणत्या विषयामध्ये कसा होता हा तुम्हाला डिस्क्राईब करायचा आहे, हा तुम्हाला कम्पेअर करायचा आहे. यू हॅव टू कम्पेअर अँड डिस्क्राईब द परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट्स. तिथं तुम्हाला एक हिंट सुद्धा दिली त्यांनी. तुम्ही या फ्रेजेस वापरू शकता. जसं फेल्ड इन, डिड नॉट मेक द ग्रेड इन, फ्लंक्ड इन बोथ ॲज वेल ॲज, ऑल टुगेदर, लेसर, मोर, दॅन, द मॅक्सिमम, द लीस्ट एक्सेट्रा. बघा या ठिकाणी तुम्हाला या फ्रेजेस वापरून तुम्हाला ही माहिती तयार करायची. म्हणजे किती सोपं दिलेलं आहे. ऑलरेडी फ्रेजेस दिलेले आहेत, माहिती दिलेली. यू हॅव टू जस्ट पुट द वर्ड्स इन टू पॅराग्राफ फॉर्मॅट. तुम्हाला फक्त पॅराग्राफमध्ये शब्द टाकून तो माहिती बनवायची. काही वेळेला असं सुद्धा दिलेलं असतो. समटाइम्स दिस काइंड ऑफ द पाय चार्ट मे बी गिवन इन टू युअर ॲक्टिव्हिटी शीट. नाव लुक ॲट द आन्सर. ऑलरेडी वी हॅव डिस्कस, ॲज वी हॅव ऑलरेडी डिस्कस, गिव्ह अ टायटल, परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट. बघा तुम्ही जर कधी दिलेली माहिती व्यवस्थित वाचली तर त्याच्यावरूनच तुम्हाला टायटलसुद्धा देता येतं. बघा आता आपण टायटल दिलेलं या ठिकाणी वी हॅव गिवन परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट्स. नाऊ सी द आन्सर. रिमेंबर देर इज नो नीड टू कवर two paragraphs or 3 paragraphs. You can cover all the points in one paragraph also. So it is not compulsory to to write in 2 paragraphs only. You can use 1 paragraph also. So look at this answer. SSC exam plays important role in every student's life. They have to appear for all the compulsory subjects. This pie chart shows the results of 5 subjects in the first preliminary exam. In all, 100 students appeared for the exam. Of these, 22% students failed in mathematics, 28% did not make the grade in English, 30% students failed to do well in science, and 50% did not get the passing percentage in geography. Altogether, 5% माइक म्यूट करा. विद्यार्थ्यांना सूचना आहे, प्लीज
The maximum failure were in science, the least failure were in history. More students fail in English than in mathematics. Students get good practice in such exams, so they should give such exams seriously for practice. Then only they will be able to get good marks in the board exam. बघा, या ठिकाणी आपण त्यांनी ज्या ज्या सांगितल्या त्या सगळ्या फ्रेज वापरल्या आपण. या ठिकाणी वी हॅव कम्पेअर हिअर, आपण कम्पेअर सुद्धा केलं. विद्यार्थ्यांमधलं विषयांमधलं कोणतं कोणतं त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे ते सुद्धा कम्पेअर केलं. त्यांनी ज्या काय फ्रेज सांगितल्या त्या बघा, आर्लियर आपण ही बघूया. डिड नॉट मेक द ग्रेड, फ्लंक्ड, ऑल टुगेदर, लेसर. बघा या सगळ्या गोष्टी, ॲटलिस्ट, द लीस्ट फेल्युअर, या सगळ्या फ्रेजेसचा उपयोग आपण करून हा पूर्ण फॉर्मॅट बनवला. सो इट्स क्वाईट इझी. इफ पाय चार्ट इज गिवन अँड सम फ्रेजेस आर गिवन, then answer the writing the answer in the form of verbal format will be very easy. तुम्हाला असं जर आलं तर नक्कीच तुम्ही या फ्रेजेस वापरून अशा पद्धतीनं माहिती तयार करू शकता. पुढचा एक नवीन फॉर्मॅट बघूया आपण. या ठिकाणी पुन्हा एकदा वेब दिलेला आहे. इट्स व्हेरी सिम्पल. कदाचित तुम्हाला तुम्ही जर परीक्षा दिली असेल एखादी एक्झाम, त्याच्यामध्ये तुम्हाला असं बऱ्याचदा गेलं असेल. आता या ठिकाणी आपण तिसरा जो उदाहरण घेतले आपण त्याच्यामध्ये बघूया. नाउ थर्ड एक्झाम्पल, write a paragraph on the use of mobile phones with the help of following diagram. आता मोबाईल फोनचा वापर याच्यावरती तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला वेबमध्ये मुद्दे दिलेले आहेत. मोबाईल फोन, त्याचे युजेस काय काय, वापर काय काय मोबाईल फोनचा, रेडिओ, इंटरनेट, SMS, कम्प्युटर, म्युझिक, व्हॉइसमेल, सोशल मीडिया. आता या ठिकाणी तुम्ही तुमचे ओन पॉईंट टाकू शकतात, कारण त्याच्यामध्ये प्रत्येकाला याच्या व्यतिरिक्त एक दोन पॉईंट तुम्ही ॲड करू शकतात. पण ते कोणते, रिलेटेड टू द युजेस ऑफ मोबाईल. आता मला वाटतं असं जर डायग्राम आली नॉन व्हर्बल टू व्हर्बल करण्यासाठी तर मोबाईल फोनवर कोणीही सहज लिहू शकतं. आपण जरा आन्सर बघूया. बघा टायटल दिलेलं आहे आणि टायटलचा जर तुम्ही विचार केला बारीक तर टायटल हे बऱ्याच वेळेला तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर सापडतं तुम्हाला. बघा आता इथं आपल्याला सांगितलं होतं युजेस ऑफ मोबाईल फोनवर तुम्ही पॅराग्राफ करा, तर आपण तेच टायटल या ठिकाणी या पॅराग्राफला देऊया, द यूज ऑफ मोबाईल फोन्स. ओके. द मोबाईल फोन इज वंडरफुल मॉडर्न इन्व्हेन्शन. इट हॅज मेनी युसेस. इट्स important use is as a phone that you can use whenever you go. It also has a voicemail facility which helps you record phone calls. Besides, it has the facility of camera where you can click pictures. It also has the facility of FM radio and downloading music. You can send short SMS messages by the mobile phone. A recent facility is that mobile phones can be connected to the computer network, and so you can also avail of the internet facility. Social media nowadays let us be in touch with our friends and relatives. Here you can add your own points, for example in social media, WhatsApp, Facebook, Twitter, Instagram. With the help of all these social media platforms we can get a knowledge of the world and we can also in a touch of with our friends and relatives. अशा पद्धतीनं आपण सगळे पॉईंट्स याच्यात कव्हर केलेले. या ठिकाणी कॅमेरा असतो मोबाईलमध्ये, रेडिओ असतो, इंटरनेट असतं, SMS सुविधा असते, मेलची सुविधा असते, ईमेल आपण सेंड करू शकतो, सोशल मीडिया आहे, व्हॉइसमेल आहे, म्युझिक आहे. या सगळ्या पॉईंट्सला आपण एका पॅराग्राफमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि एक टायटल दिलेलं आहे. सो इझिली यू विल गेट 5 मार्क्स if your language is appropriate, if your answer is grammatically acceptable and correct, and if you have given a suitable title, then examiner will give you 100% 5 marks. त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. तुमचं टायटल कदाचित थोडं वेगळं जरी असलं तरी टायटलला मार्क्स हा द्यावाच लागेल. म्हणून टायटल तुम्ही काही द्या, रिलेटेड टू द क्वेश्चन. काही द्या म्हणजे कुठलंही नाही, रिलेटेड टू द इन्फॉर्मेशन और रिलेटेड टू द क्वेश्चन. आता आपण पुन्हा एक उदाहरण बघूया पाय चार्टचं. बघा या ठिकाणी पाय चार्ट दिलेला आहे तुम्हाला. पाय चार्ट बिलो शोज द पर्सेंटेज ऑफ द फॉलोइंग पर्सन्स इन इंडिया वॉचिंग TV प्रोग्राम्स. राईट अ शॉर्ट पॅराग्राफ युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आता या पाय चार्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्यामध्ये काय दिले, TV प्रोग्राम कोण कोण कसं बघतं ते. माणसं मेन जे आहे ते 10% बघतात, त्याच्यामध्ये न्यूज आणि क्विज बघत असतात. त्यानंतर एक ग्रे सर्कल, ग्रे मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये म्हातारी माणसं, ओल्ड पर्सन्स, ते काय बघतात, they mostly watch religious programs and serials, 10%. Then students, in orange part, students 30%, विद्यार्थी 30% TV बघतात. पण ते काय काय बघतात,
क्रिकेट, फिल्म्स डिस्कवरी चॅनल एक्सेट्रा. आणि ब्ल्यूवाला जो लार्ज पार्ट आहे 50% विमेन, फॅमिली, सिरियस, डेली सोप्स हे सगळं बघत असतात 50%. आता हे तुम्हाला माहिती दिलेली इन द फॉर्म ऑफ पाय चार्ट. नाव व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू ट्रान्सफर दिस इन्फॉर्मेशन इन टू व्हर्बल फॉर्मॅट. ती कशी करायची जरा स्लाइडमध्ये बघूया आपण. बघा त्याला आपण आन्सर मध्ये टायटल दिलं व्ह्युअर्स इन इंडिया. द पाय चार्ट. बघा आता आन्सर बघा, मी सगळे पॉईंट कव्हर करतो का ते बघा. प्लीज ऑब्झर्व केअरफुली, लिसन केअरफुली अँड ट्राय टू फाइंड आउट all the points are covered or not. The pie chart gives us the information about the TV viewers in India. It shows the percentage of the persons in India watching TV programs. It reveals that the choices of the watching TV programs of women, men, old persons are quite different. The maximum number of watching family serial is women, according to 50% of the total TV viewers. However, 10% of men prefer watching news and quiz programs. Old persons are generally interested in watching religious serials and their percentage is just 10%. Favorite TV programs of 30% of students are cricket, films and discovery channel. बघा या सगळ्या मुद्द्यांना आपण फक्त 2 पॅराग्राफमध्ये कव्हर केलेला आहे आणि त्याला योग्य शीर्षक सुद्धा दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण याला आपण कन्वर्ट केलं. अजून एक मुद्दा बघूया. माईक ऑफ करा प्लीज. पुढचा मुद्दा आहे किंवा पुढचं जे उदाहरण आहे ते आहे राईट अ पॅराग्राफ ऑन द क्वालिटीज ऑफ गुड फ्रेंड्स. गुड फ्रेंडच्या क्वालिटीज लिहायच्या आहेत तुम्हाला. त्या तुम्हाला वेबच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. फ्रेंड कसा असावा, ट्रुथफुल असावा, हॉनेस्ट अँड सिन्सिअर असावा, फ्रेंड मस्ट बी हेल्पफुल, इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स, स्टँड्स बाय यू इन अ नीड, शेअरिंग अँड केअरिंग नेचर, थिंक्स अबाउट युअर गुडनेस. या सगळ्या क्वालिटी वेबमध्ये दिलेल्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला पॅराग्राफमध्ये द्यायचं. त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण टायटल देऊया क्वालिटीज ऑफ गुड फ्रेंड. आणि बघा मग सगळे पॉईंट कव्हर झालेत का कसे बघा. अ गुड फ्रेंड इज नॉट जस्ट अ कंपॅनियन बट अ केअर टेकर टू. ही ऑर सी possesses many good qualities like truthfulness, honesty, sincerity and carefulness. A good friend does not get you in a problems or troubles. He or she always remains you with you either in a happiness or in a grief. He always boosts your confidence whenever you get discouraged, he increases your confidence level. If you are in a trouble, he tries his best to bring you out from that situation. He does not allow you to be in a wrong path. He always takes the side of the truth. A good friend is very honest and sincere. A good friend teaches us manners like parents. He or she helps in your studies like our teachers. He or she always stands by you in a time of need. A good friend is your well wisher. He or she always thinks about your goodness. Hence it is said that a friend in a need is a friend indeed. बघा आपण सगळे पॉईंट जे वेबमध्ये दिलेले आहेत ते या 2 पॅराग्राफमध्ये कव्हर केलेले आहेत. नाव आता आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा दुसरा भाग. आतापर्यंत आपण काय पाहिले, कसले उदाहरणं पाहिले, नॉन व्हर्बल टू व्हर्बलचे पाहिले. आपल्याला एक तर पाय चार्ट दिला होता, वेब दिलेली होती, त्याच्यावरून आपण पॅराग्राफ लिहिला किंवा पॅसेज लिहिला. आता उलट त्याचं व्हाईस वर्सा, त्याचं उलट आता व्हर्बल राहील. म्हणजे तुम्हाला पॅराग्राफ दिलेला राहील क्वेश्चन पेपरमध्ये किंवा ऍक्टिव्हिटी शीटमध्ये. त्या पॅराग्राफवरून तुम्हाला पाय चार्ट करायचा आहे का ट्री डायग्राम करायची आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, देअर विल बी देअर मेन्शन. त्या प्रश्नामध्ये तिथं उल्लेख केला राहील तसं तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. बघा मग आता चेंजिंग व्हर्बल टू नॉन व्हर्बल मीन्स चेंजिंग पॅराग्राफ इन टू द फॉर्म ऑफ डायग्राम. नॉन व्हर्बल टू व्हर्बल पाहिलं आपण, पण व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं करायचं, तर पॅराग्राफचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय, डायग्राम मध्ये करायचंय. कसं आपण ते बघूया. हाऊ टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन, प्लीज ऑफ द माइक. व्हर्बलचं नॉन व्हर्बल मध्ये रूपांतर कसं करायचं, हाऊ टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन. नाउ लेट्स सी सम पॉइंट्स. फर्स्ट वन, फॉर दिस क्वेश्चन यू विल बी गिवन अ पॅराग्राफ. तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला राहील रिलेटेड टू सम टॉपिक और इशू. ज्या टॉपिकशी संबंधित असेल त्या टॉपिकशी संबंधित तो पॅराग्राफ असणार आहे. यू विल हॅव टू पिक आउट द मेन पॉइंट्स फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे पॅराग्राफमध्ये त्याच्यातले मेन पॉइंट्स तुम्ही काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे किंवा पिक करायचे. अँड रिफ्रेम इन द फॉर्म ऑफ टेबल. मग तुम्हाला ते पॉइंट्स कशामध्ये रूपांतर करायचं आहे, टेबल और ट्री डायग्राम, फ्लो चार्ट, वेब, पाय डायग्राम और मॅप और ग्राफ.
तुम्हाला जे सांगितलं असेल त्याच्यामध्ये त्या माहितीचं शाब्दिक माहितीचं रूपांतर तुम्हाला अशाब्दिकमध्ये करायचं आहे. Your answer should be contain only those words which are essential part of the non-verbal presentation. Avoid your adding one point. Sometimes what happens, we add our own points. There is no need to add your own points. The points which are already given into the verbal format or in the paragraph, you have to use the keywords and key points into that particular non-verbal format. Now fourth point, go over once again the points that you have used in the diagram carefully. तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही डायग्राममध्ये जे जे पॉईंट्स वापरलेले आहेत, मग ते पाय चार्टमध्ये असतील किंवा ट्री डायग्राममध्ये असतील किंवा फ्लो चार्टमध्ये असतील, पुन्हा एकदा तपासून घ्यायचे आहेत पॉईंट्स. आपली सिरियल तर नाही चुकली ना, किंवा काही चुकलं तर नाही ना, ते पुन्हा एकदा बघायचे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट इज एक्सपेक्टेड इन द आन्सर. आन्सरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. फार महत्त्वाचं आहे ते. कारण माझ्या माहितीनुसार माझा इट्स माय फ्रेंडली रिक्वेस्ट टू ऑल द स्टुडंट्स, प्लीज यूज दिस वर्बल टू नॉन. हॅलो सर. बोला. माइक ऑफ करा. मी तुमचे जे काही प्रश्न असतील, व्हॉट एव्हर क्वेश्चन्स यू हॅव, वी विल डिस्कस ऑल द क्वेश्चन्स ॲट द एंड ऑफ दिस सेशन. फर्स्ट लेट फिनिश दिस फर्स्ट. आता या ठिकाणी आपण पॉईंट्स पाहिले की हा प्रश्न कसा अटेंड करायचा, बरोबर. याचं मार्किंग स्कीम बघून घेऊ आपण. व्हर्बल टू नॉन व्हर्बलला टायटल द्यायचंच आहे. जरी तुम्हाला ते ट्री डायग्राममध्ये करायचं आहे, जरी तुम्हाला ते पाय चार्टमध्ये करायचं आहे, तरी सुद्धा टायटल इज कंपल्सरी, मॅन्डेटरी. कवर ऑल द पॉईंट्स, त्याला 2 मार्क्स आहेत. तुम्ही जर सगळे पॅराग्राफमधले जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे पूर्ण कव्हर केले तुमच्या चार्ट्समध्ये किंवा टेबलमध्ये, त्याला 2 गुण आहेत. ॲप्रोप्रिएट लेआउट ऑन ग्राफिक, तुम्ही जे लेआउट तयार करणार आहेत, पाय चार्ट असू द्या किंवा ट्री डायग्राम असू द्या, त्याचं जे काही लेआउट तयार करणार आहेत किंवा त्याचं जे ग्राफिक टेबलर फॉर्मॅट तयार करणार आहेत ते सुद्धा योग्य असलं पाहिजे. त्याला 1 मार्क्स आहे. आणि तुमचं ओव्हरऑल जे प्रेझेंटेशन आहे त्याला 1 मार्क्स आहे. मला वाटतं यामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 100% मिळतातच. वी कॅन गेट इझिली फुल मार्क्स फॉर दिस बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्टिव्ह. आणि तुमचं ऑलरेडी तिथं दिलेलं असतं माहिती, ती फक्त तुम्हाला या ठिकाणी उतरवायची असते. तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला लिहायचं नसतं, काही सेंटेन्स लिहायचे नसतात किंवा पॅराग्राफ लिहायचा नसतो. फक्त पॅराग्राफमधून महत्त्वाचे पॉईंट उचलून दिलेल्या फॉर्मॅटमध्ये भरायचे. नेक्स्ट, ऑफ द माईक. विद्यार्थ्यांनी आपले माईक बंद करा. या ठिकाणी आपण व्हर्बलचं नॉन व्हर्बल मध्ये करताना काही उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण बघूया. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रिपेअर अ टेबल टू रिप्रेझेंट इट. बघा, मी या ठिकाणी एक नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन वाचतो. व्हर्बल इन्फॉर्मेशन, मग त्याचं आपण कसं करायचं तर बघूया. अकॉर्डिंग टू द सर्वे ऑन द यूथ्स प्रेफरन्स ऑफ वॉचिंग टीव्ही, इट वॉज फाउंड दॅट 39% ऑफ द यूथ वॉच टीव्ही फॉर न्यूज while 80% watch serials. Sports seems to be the choice of 10% while movies is the preference of 7% of youth. The lowest preference seems to be the music channels as only 6% watch them. The remaining 20% youth did not seem to have any specific preferences. बघा, या ठिकाणी तरुण मुलं टीव्ही कशासाठी बघतात त्याचं माहिती दिलेली आहे. किती टक्के कशाला बघतात, त्याचं प्रेफरन्स आणि पर्सेंटेज कसं आहे हे फक्त तुम्हाला दिलेले, फक्त माहिती याच्यात भरायची. बघा किती सिंपल आहे. उत्तर बघा. न्यूज 39% जे यूथ आहेत, तरुण मुलं आहेत, ते 39% न्यूज बघतात. सिरियल्स 18% बघतात. स्पोर्ट्स 10% बघतात. मूवीज 7% बघतात. म्युझिक चॅनल 6%. अदर प्रोग्राम 20%. इन दिस वे या ठिकाणी फक्त आपल्याला शब्द भरायचे आहेत. वी हॅव टू फिल ओनली वर्ड्स अँड दॅट इज वाय इट्स व्हेरी इझी अँड वी हॅव अ चान्स टू गेट फुल मार्क्स हिअर. सो it's my friendly request to all the students, give a preference to verbal to non-verbal. व्हर्बल टू नॉन व्हर्बलचाच वापर करा. कारण नॉन व्हर्बल टू व्हर्बल करताना जेव्हा आपण पॅराग्राफ लिहितो त्याच्यात ग्रॅमॅटिकल मिस्टेक होऊ शकतात, शब्द इकडे तिकडे होऊ शकतात. त्याच्यामुळं जर तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल केलं, जो आत्ता आपण बघत आहोत, तर ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्याचे गुण मिळवता येतील. पुढचं एक उदाहरण अजून बघूया, म्हणजे तुमची ती आयडिया क्लिअर होईल. या ठिकाणी बघा, रीड द पॅराग्राफ अँड राईट इट इन द फॉर्म ऑफ डूज अँड डोंट्स. आता डूज अँड डोंट्स कसं करायचं हे सुद्धा आता आपल्या आधी आपण पाय चार्ट पाहिला, याच्या आधी आपण ट्री डायग्राम पाहिला, वेब पाहिलं. आता डूज आणि डोंट्स हा जो फॉर्मॅट आहे नॉन व्हर्बलचा, त्याच्यात कसं रूपांतर करायचं हे आपण बघूया.
पहिल्यांदा मी पॅसेज वाचतो किंवा दिलेली व्हर्बल इन्फॉर्मेशन वाचतो. बघा, इट इज अ व्हर्बल इन्फॉर्मेशन. गुड मोबाईल फोन एटिक्स is similar to common courtesy. Here are some ways by which you can make yourself an agreeable mobile user. While dining at a restaurant, avoid making your mobile on obvious presence. Wait till the meal is finished and then send text messages. It is rude to text or take calls while at the meal. In case of the call is important, apologize to the company and ask permission to take the call. There are universal zones such as the theater, a place of worship, the library, or at the rectical or funeral where you simply cannot use the mobile phones. You have the respect you have the privacy of the others, and such as must keep the mobile on the silent mode. Even in public, you must try to keep at least 3 meters between you and others. You cannot ignore the personal space of others. Avoid airing arguments and speaking loudly and angrily on the mobile phone. Keep the quarrel under wraps. बघा, या ठिकाणी मोबाईल फोनचे काही मॅनर्स असतात, ते कसे असले पाहिजेत, मोबाईल वापरताना आपण काय करावे, काय करू नये, हे तुम्हाला आता डूज आणि डोंटच्या स्वरूपामध्ये कसं मांडायचं ते बघूया आपण. नाउ लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. हिअर डूज अँड डोंट्स. डोंट सेंड द टेक्स्ट मेसेज ओनली आफ्टर फिनिशिंग द डू सेंड टेक्स्ट मेसेजेस ओनली आफ्टर द फिनिशिंग मील. जेवण झाल्यानंतर टेक्स्ट मेसेज वगैरे पाठवायचा. त्यानंतर डोंट्स मध्ये काय, डोंट मेक युअर मोबाईल अँड ऑब्वियस प्रेझेन्स व्हाईल डायनिंग विथ द अदर्स, हे डोंट्स मध्ये येणार. दुसऱ्या याच्यात बघा, डू अपोलायझेस अँड आस्क परमिशन टू टेक अ कॉल इफ इट इज इम्पॉर्टंट असेल तर मग तुम्ही एक माफी मागून ते कॉल घेऊ शकतात. पुढं डू नॉट टेक्स्ट और टेक कॉल्स व्हाईल ॲट द मील, जेवण करताना फोन वगैरे घेऊ नये, हे त्याचं डोंटमध्ये येणार. तिसरं, डू रिस्पेक्ट द प्रायव्हसी ऑफ अदर्स अँड कीप द मोबाईल ऑन सायलेंट मोड ॲज सच प्लेसेस. दुसऱ्यांची प्रायव्हसी आपण त्याचा आदर राखला पाहिजे, अशा वेळेस आपला मोबाईल सायलेंट मोडवर असला पाहिजे. आणि काय करू नये, डोंट यूज द मोबाईल फोन इन युनिव्हर्सल झोन सच ॲज थिएटर्स, प्लेसेस ऑफ वर्शिप ऑर फ्युनरल्स. आपण आपला मोबाईल नाट्यगृहामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी किंवा एखाद्या अंत्ययात्रेला गेलो त्या ठिकाणी आपला मोबाईल हा आपला बंदच असला पाहिजे, त्या ठिकाणी आपण मोबाईल यूज करू नये, हे एक त्या ठिकाणी दिलेलं आहे. चौथा पॉईंट, डू कीप ॲटलिस्ट 3 मीटर्स बिटवीन यू अँड अदर्स व्हाईल स्पीकिंग ऑन मोबाईल फोन. मोबाईल फोनवर बोलताना 3 मीटरचं अंतर ठेवा तुमच्यामध्ये आणि इतरांमध्ये. त्याचं डोंट्समध्ये काय येणार बघा, इवन इन पब्लिक डोंट बी ऑब्वियस टू द पर्सनल स्पेस ऑफ द अदर. पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा तुम्ही दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे. पाचवा मुद्दा, डू कीप आर्ग्युमेंट्स अंडर रॅप्स. आपले जे काही आर्ग्युमेंट असतील ते आपल्या जवळच किंवा एकटे असताना केले पाहिजेत. डोंट रेज युअर व्हॉल्यूम एक्सप्रेस युअर अँगर ऑन द फोन विथ द पब्लिक. पब्लिकमध्ये असताना मात्र तुम्ही भांडण करू नका फोनवर किंवा जोरजोराने आर्ग्युमेंट्स करू नका. हे काही एटिकेट्स किंवा मॅनर्स डूज आणि डोंट्सच्या स्वरूपात आपण मांडलेले आहेत. लास्ट एक उदाहरण आहे जे आपण सहज सोडू शकतो. बघा, या ठिकाणी माहिती दिलेली आहे सॉईलची. रीड द इन्फॉर्मेशन. मी जलद गतीने वाचतो. रीड द गिवन इन्फॉर्मेशन अँड कम्प्लीट द टेबल. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, देर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स. दे आर लेटरिटल सॉइल, सँडी डेझर्ट सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल अँड अल्युवियल सॉइल. मृदेचे किंवा मातीचे 4 प्रकार दिलेले आहेत. द फॉर्मेशन ऑफ लेटरिट सॉइल टेक्स प्लेस ड्यू टू द वॉशिंग ऑफ सिलिका, सॉल्ट, ऑर्गॅनिक मॅटर अँड अक्युमुलेशन ऑफ sesquids. Sandy desert soil, on the other hand, is forced due to the location of winds. Mechanical weathering of the igneous rocks leads to the formation of black cotton soil. Last but not least is the rich alluvial soil that obtained through the depositing of processes of rivers. मग या ठिकाणी आपण सॉइलचं मातीचे प्रकार दिलेले आहेत आणि ते कशा प्रकारे माती तयार होते ते दिलेलं आहे. त्याचा आपण त्याला टायटल दिलं सॉइल टाइप्स अँड फॉर्मेशन. आता फक्त आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची. अतिशय सोपं आहे. 4 प्रकार आहेत सॉइलचे, लिहिले आपण. पहिला प्रकार, दुसरा सँडी डेझर्ट ऑइल, ब्लॅक कॉटन सॉइल, अल्युअल सॉइल. आता हे लिहिल्यानंतर त्यांचं फॉर्मेशन कसं तयार झालं ते आपण पुढच्या भागामध्ये लिहिलं. लेटरेट सॉइल जी आहे ती ड्यू टू वॉशिंग ऑफ सिलिका, सॉल्ट, ऑर्गॅनिक मॅटर अँड अक्युमुलेशन ऑफ सेस्क्विझाइड्स याच्यापासून तयार होते, म्हणून तो आपण याच्या समोर लिहिलं. त्याच्यानंतर सँडी डेझर्ट जी ऑइल सॉइल जे आहे ती कशी तयार होते, ड्यू टू ॲक्शन ऑफ विंड्स, वाऱ्यांच्या ॲक्शनमुळे ती तयार होते. काळी मृदा, ब्लॅक कॉटन सॉइल, मेकॅनिकल वेदरिंग ऑफ
इग्नियस रॉक्स, यांच्यावरती रॉक्स म्हणजे खडकांवर प्रक्रिया होऊन जी काही माती तयार होते त्याला ब्लॅक सॉईल कशी तयार होते ते लिहिलं. पुढची जी सॉईल आहे अल्युअल सॉईल, डिपॉझिटिंग ऑफ प्रोसेस ऑफ रिव्हर्सच्या प्रोसेस, डिपॉझिटिंग प्रोसेस मधून ही सॉईल तयार होते. अशा पद्धतीनं आपण व्हर्बलचं नॉन व्हर्बल आपण कसं करायचं हे सुद्धा पाहिलं आणि नॉन व्हर्बलचं व्हर्बल कसं करायचं हेही पाहिलं. सो टुडे वी हॅव सीन बोथ द टाइप्स, नॉन व्हर्बल टू व्हर्बल अँड व्हर्बल टू नॉन व्हर्बल. This question is for 5 marks and I hope that you have understood the question properly. Whatever doubts, whatever questions, queries you have, you can ask me freely. Thank you once again all the students and teachers.